बोधचिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व माझ्या बंधूंनो, साधक बंधू भगिनींनो, एक 8 दिवस मागे मी काही हे टाकलं, तब्येत बरी नसल्यामुळे आज पुढचा अभ्यास हे करतो. शक्तीच प्राणांना पोचते. याच्यानंतर दुसरा गुण निश्चय. असे हे जे योगी असतात त्या योग्यांचा पहिला गुण म्हणजे अलिप्तता. ते सगळ्याच असतात पण कशातही नसतात. त्यानंतर त्यांचा दुसरा गुण म्हणजे त्यांचा निश्चय. त्यांच्यापाशी इतका प्रबळ निश्चय असतो की एकदा त्यांनी काही जर ठरवले तर त्याप्रमाणे वागल्याशिवाय ते मुळीच राहत नाहीत. श्री संत तुकाराम महाराज याच संदर्भात असे सांगतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय प्रबळ असणे हाच आत्मप्राप्ती करून देणारा, ब्रह्मस्वरूपतारूपी फळ देणारा गुण आहे. तसे तर आपणही ठरवलेले असते की नोकरी करायची म्हणजे करायची, पण तो काही निश्चय नव्हे, ती गरज आहे. श्री भगवंताच्या नावाचे अनुसंधान करणे, त्यांच्या स्वरूपाचा विचार करणे आणि ते अनुसंधान व तो स्वरूप विचार हृदयात सतत दृढ ठेवणे यालाच निश्चय असे म्हणतात. योगप्रभात या आपल्या ग्रंथामध्ये प्रज्ञाक्षू परमपूज्य श्री गुलाबराव महाराज असे म्हणतात की ईश्वर प्रणिधानस्दा या सूत्रातील वा हे अव्यय निश्चयार्थी आहे, अथवा म्हणजे विकल्पाची नाही. म्हणून ईश्वर प्रणिधानाने योगसिद्धी होतेच असा अर्थ करायचा. त्याप्रमाणे परमपूज्य सद्गुरू श्री मामाई म्हणत की निश्चय कोण, तर ज्याने आत्मात्मविचार व श्री भगवंतांचे स्मरण अनुसंधान कायम ठेवले आहे तो. कायम म्हणजे किती, तर येणाऱ्या सगळ्याच प्रसंगात. या संदर्भात परमपूज्य श्री बुवा आजोबांचीच आणखी एक गोष्ट येथे सांगते. परमपूज्य श्री बुवा महाराजांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे प्रचंड अखंड अनुसंधान असे. एकदा काहीतरी निमित्त झाले आणि बुवा महाराजांच्या पत्नी वारल्या. बुवा आजोबांना काही सुचेना की आता या प्रसंगी काय करावे, म्हणून ते घरातून बाहेर पडले आणि पाठीमागच्या बाजूला गेले. पाठीमागच्या बाजूला जो एक व्हरांडा होता तिथे जाऊन बसले. मग त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना आवाहन करून प्रार्थनापूर्वक विचारले की महाराज, बायको गेल्यानंतर काय करायचे असते हो. त्यावर श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले की अरे, अशा वेळी दुःख झाल्यासारखे रडायचे असते. ते ऐकून बुवा महाराज निरागसपणे म्हणाले, असं ते होय, मग मी आजपासूनच रडायला सुरुवात करावी काय. तर श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हणाले, होय कर, जगराहाटी अशीच आहे. त्यावर परत बुवा महाराज म्हणाले, ठीक आहे, जातो घरात. पण महाराज, खरे पाहता रडायचे तरी कशासाठी, तो जीव चांगला होता आणि तो पुढच्या उत्तम गतीला गेला असेही दिसतेच आहे. तर मग रडायचे कशासाठी, देहाची खोळ कधीतरी सुटणारच की. त्यांचे ते शुद्ध पारमार्थिक विचार ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज प्रेमाने दतावून त्यांना म्हणाले की तेच खरे, पण जा आधी घरात आणि रड पाहू, कारण तुझ्या वाचून तुझ्या घरच्यांचा व्यवहार अडकलेला आहे. म्हणून मग बुवा महाराज पुन्हा आपल्या घरात गेले आणि धाय मोकळून रडायला लागले. ते इतके ओक्साबोक्षी रडले की शेवटी न राहून त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ जाऊन त्यांना समजावत म्हणाला, बाबा आता पुरे, तुम्ही फारच रडताय. त्यावर बुवा महाराज आश्चर्याने म्हणाले की हो का, असे झाले होय, बरे, मग आता शांत बसतो. पत्नीच्या निधनानंतर या बुवा आजोबांचे सांत्वन करायला म्हणून जर कोणी गेले तर ते त्यांना म्हणायचे, कशासाठी आलात, त्या जीवाचे कल्याण झाले आहे. म्हणूनच मी माझ्या मुलाला सारखे सांगतोय की वाजंत्री वाजवा रे वाजंत्री, कारण तुझ्या आईचे कल्याण झाले आहे.
ती फार चांगल्या गतीला गेली आहे. अहो, अशी जर चांगली गती झाली असेल तर दुःख तरी कशासाठी करायचे? देहाची खोळ काय आज नाही तर उद्या पडणारच आहे. आपण रोज वस्त्र नाही का बदलत, तसेच हे देह बदलत असतात. बुवा आजोबांचे वागणे असे विलक्षण आणि अतर्क्य होते म्हटले तर त्यांना व्यवहार कळत होता, म्हटले तर अजिबात कळत नव्हता. म्हणूनच त्यांना योग्यांचा दुसरा गुणही लागू पडायचा आणि तो म्हणजे श्री भगवत स्वरूपाचे सतत अनुसंधान आणि त्या योगे येणारा दृढ निश्चय. निश्चय अनुभवाने टिकतो. योग्याची वृत्ती ही अशी लोकविलक्षण कशामुळे होते? कारण त्यांच्या मनात श्री भगवंतांचा विचार, त्यांचे अनुसंधान हे पक्के रुजलेले असते. म्हणूनच त्या योगे झालेल्या त्यांच्या निरुद्ध स्थिर चित्तामध्ये कशानेही यत्किंचितसुद्धा चलबिचल होत नसते. मग असे सांगितलं की परमपूज्य मातोश्रींना त्यांच्या धीराने एवढे घराबाहेर काढले तरीसुद्धा त्या एकच वाक्य उद्गारायला की हरीची इच्छा. आपल्यावर समजा अशी वेळ आली तर आपण किती गोंधळ घालू की असे कसे आणि तसे कसे, लाख भानगडी. पण योगी असे नसतात. त्याचे कारण त्यांच्याजवळ दृढ निश्चय असतो. तो निश्चय देखील उगाचच येत नसतो. तो भगवत कृपेच्या अनुभवाने होणाऱ्या त्यांच्या निरुद्ध चित्तामुळे येत असतो. मी जर तुम्हाला सांगितले की उद्यापासून श्री भगवंतांचे स्मरण नीट ठेवा आणि असे समजा की तेच तुमचे सगळे करतील, तर तसे तुमच्याच्याने एकदम काही होणार नाही. कारण त्यासाठी तुम्हाला त्यांच्या कृपेचा काहीतरी अनुभव येणे गरजेचे असते. असा अनुभव जर आला तर चित्त स्थैर्य लाभून तो निश्चयही टिकतो आणि असा निश्चय जर टिकला तरच तो पक्का होतो. तो पक्का झाला की मग त्या योग्याची उत्तम शांतीच्या अवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे असे समजावे. अशा योग्यांविषयी बोलताना श्री ज्ञानेश्वर माऊली येथे म्हणतात की तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळांनी विटला तो घर रिघोनी वरेला शांती जगी. आथिला म्हणजे संपन्न झाला. जो असा आत्मयोगाने संपन्न झालेला असतो, शांतीने परिपूर्ण असतो, त्याला कर्माचे फळ आणि कर्तृत्वही नको असते. त्याला त्यामध्ये बिलकुल रस नसतो. योगी हा अकर्ता. अर्जुनाचेही शेवटी तसेच झाले होते. अर्जुन ज्यावेळी युद्ध करावे उभा राहिला त्यावेळी त्याला असे वाटत होते की हे सगळे मीच करतो आहे, त्यामुळे या युद्धाचे नरसंहाराचे सगळे पाप माझ्याच माथी येतील. मात्र जेव्हा श्री भगवंतांनी त्यांना ज्ञान दिले तेव्हा त्याची खात्री पटली की अरे, आपण जरी करू म्हणतो तरी करविणारा ईश्वरच आहे. तसेच या कर्माचे फळ देखील आपले नाही. युद्धप्रसंगी कित्येक वेळेला तो असहाय्य होत असे. कित्येक वेळेला त्याला असे जाणवत असे की यावेळी आपण युधिष्ठिराचे रक्षण करणे गरजेचेच आहे. पण तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे करणे त्याला शक्य होत नसे. आपल्या हातात काहीच नाही हे त्याला सतत जाणवत असे. म्हणूनच तो प्रत्येक वेळी श्री भगवंतांना म्हणत असे की हे केशवा, हे माधवा, आता मी काय करू? त्याचे कारण तोपर्यंत त्याला योग्याची परमशांतीची अवस्था प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळेच त्यांच्या तोंडून मी काय करू असे येत होते. तोपर्यंत त्यांचा ईश्वरच करता, मी अकर्ता असा निश्चयही पक्का झालेला नव्हता. योग्यांचा ईश्वर कर्तृत्वाचा निश्चय पक्का झालेला असतो. ते सतत भगवत अनुसंधानातच असतात. म्हणूनच संसारातले कुठलेही प्रसंग, मग ते आनंदाचे असोत नाहीतर दुःखाचे असोत, मरणाचे असोत कशाचेही असोत, त्यातल्या अकर्तृत्व भावनेमुळे त्यांना त्याचे काहीही वाटत नसते. त्यासाठी इथे एक उदाहरण सांगते. योग्याची भूमिका हे आपण उद्या बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.